नटखट गवळण गिरे गे मदन गोंडरे यांच्या सुंदर केशर बाबीतून मदन गोंडरे यांच्या सुंदर केशर बाबीतून यांच्या धमाल मावशीच्या भूमिकेतून त्याचप्रमाणे विकास मोरे आणि सहकारी मंडळी यांच्या विनोदी सुदाम्याच्या भूमिकेतून नटलेली नटखट गवळण कविता सादर करीत आहोत. नटखट गवळण सर्व रसिकजनांचे मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. किरण पडले ऊन पडले कोवळी ग
माथ्यावरती डोंगराच्या माथ्यावरती डोंगराच्या माथ्यावरती सूर्य कपाई उगवली किरणी पडली धरतीवरती ऊन पडली कोवळी ग डोंगराच्या माथ्यावरती धरती हरण कधी ऊन सावली धरती ही धुक्यात सदरी धरती हरण कधी ऊन सावली धरती ही धुक्यात सदरी पायी वाजले गाजा पोरीनो उरे करा गाजा पोरीनो पायी वाजले गाजा पोरीनो उरे करा गाजा पोरीनो पाखर किलबिल करती पाखर किलबिल करते पाखर किलबिल करते मटक्या ग कडेवरती सारयाग वेळेवरती सारयाग वेळेवरती सारयाग वेळेवरती तीन वासरी आंबटाटी पाखर किलबिल करती मटक्या ग कडेवरती सारयाग वेळेवरती सुंदर सारा आवरून चढ ग नटू तटून जाऊ बाजार ग सुंदर सारा आवरून चढ ग नटू तटून जाऊ बाजार ग बाई बाजार ग पोरीनो उरे करा गाजा पोरीनो बाई बाजार ग पोरीनो उरे करा गाजा पोरीनो दन पावलं अहो दन पावलं उचलून आले आभाळ रामाच्या प्ररी उचलून आले आभाळ रामाच्या प्ररी अन गावचा कविता आली वासुदेवाची स्वारी अन गावचा कविता आली वासुदेवाची स्वारी पोटाची कणगी भरण्यासाठी डोंबारी लागला केलं करायला पोटाची कणगी भरण्यासाठी डोंबारी लागला केलं करायला आलेल्या बायका घेऊन पैका तुम्हाला खेळ पावया आलेल्या बायका घेऊन पैका तुम्हाला खेळ पावया आलेल्या बायका घेऊन पैका डोंबाला खेळ पावया आलेल्या बायका घेऊन पैका डोंबाला खेळ पावया आलेल्या बायका घेऊन पैका डोंबाला खेळ पावया अशा सांजवेळी प्रीत बहरली गोड गुलाबी काळी
उमलली तुझ्या भेटीसाठी काना राधा आतुरली वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले अष्टमी रात्रीला प्रीतही फुलली वाहतो नरसरही पाणी फुले डोलली अष्टमी रात्रीला प्रीतही फुलली वाहतो नरसरही पाणी फुले डोलली कधी भेटतील काना यमुनेच्या तीरी वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले खूप काही सांगायचे सांगू तुला काही अनोळखी प्रेम काना ओळखत नाही असावे पाच पोटनिया तुझ्यासाठी वाहिले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले अशा सांजवेळी प्रीत बाळली गोड गुलाबी कळी ही उमलली तुझ्या भेटीसाठी काना राधा तुरली वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले हॅलो 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 या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे आर्या आणि वैदेही गोंडबरे यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आमच्या शाहिराने हे गाणं स्टेजवर जाऊन बोलायचं आहे वन्स मोरसाठी. हॅलो त्याचप्रमाणे राधाकृष्ण जोडीसाठी अथर्व प्रदीप गोंडबरे यांच्याकडून राधाकृष्ण जोडीसाठी रोख 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. अशा सांजवेळी प्रीत पुनरी गोड गुलाबी कळी ही उमलली तुझ्या भेटीसाठी काना राधा तुरली वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण मोरले अष्टमी रात्रीला प्रीतही फुलली वाहतो नरेंद्रही पाणी फुले डोलली कधी भेटतील काना यमुनेच्या तीरी वाजवण मोरले वाजवण मोरले वाजवण
चांदणी उगवली ही नभा जागी झाली सोनेरी पहाड शुक्र चांदणी उगवली ही नभा जागी झाली सोनेरी पहाड शुक्र चांदणी उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड धुक्याने बिजली तरती सारी थंडी गुलाबी ही पुसणारी जई दूध घेऊन यमा चालूया ग बाजाराशिवाय दयालो जई दूध घेऊन चालूया ग बाजाराशिवाय मंगलाची पवित्राची नवी पहाटे उजाडली हो नवी पहाटे उजाडली हो नवी पहाटे उजाडली किलबिल गाती पक्षी गाणी वृक्षवेली पाने बहरली हो वृक्षवेली पाने बहरली हो वृक्षवेली पाने बहरली ओढ बाजाराची सुखावणारी हरीश मनाला हो देणारी करी सुखाची परसाद चालूया ग बाजाराशिवाय दयालो जाई दूध घेऊन मार चालूया ग बाजाराशिवाय शुक्र चांदणी उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड शुक्र चांदणी उगवली नभा जागी झाली सोनेरी पहाड आपण बाजाराला निघालो खऱ्या हो ग अगं पण वाट कुठे वाटतं काय ग म्हणते ही राधा नाही ग हिरा अगं तीच कधी वळणाची वाट ग नाही ग वाट चुकलंय वाटतं आपण हो का ग चंद्रा अगं नाही ग राधा अगं मला वाटतं ह्या वाटेने आपण जाऊया ही वाट बरोबर असेल हे चला का तिकडे चला चला अगं तुला पूर्ण वाट माहिती आहे ना ग हा हा मग पुढे हा हा पुढे बाण लावाय पुढे काय अगं हिला ना हा वाट नाही माहित वाट लावायची फक्त माहितीये काय ग हे काय ग म्हणतेस अगं तुला वाट तरी सांगताय नाही ग मग आता करायचं तरी काय अगं हे तारा अगं कशाला ग भांडताय काय करा ते अगं चंद्राला तर माहितच असेल ना ग अगं ए राधे काय ग मी काय म्हणते तुझ्या शेजारची ती मावशी तिला हाक मारून बघतेस का ग अगं हे तारा काय ग मावशीला हात मार ग अगं त्या म्हातारीला अगं अगं राधे ती कुठे वाटेत पाय घसरून पडली तर आपल्या साऱ्यांना तिचं मजा व्हायचं अगं हे पोरीनो कशाला ग भांडताय
मावशीला हाक ना. हा. थांब मी मारते. मावशी, अगं हे मावशी, कुठे राहिली ग ही? अगं थांबा ग. मावशी, अगं ये मावशी. काय का पोरी ना? अगं बाजाराला येते ना. अगं बाजारात चाल का ग? हो ग. मग आले या बेगी बेगी. हा ये. ग पोरीनो काय ग झालं बोंबलायला? ग पोरीनो काय ग झालं बोंबलायला? केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला, केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला. अगं पोरीनो काय झालं बोंबलायला? अगं पोरीनो काय झालं बोंबलायला? केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला, केलं पोरानी हैराण माझ्या जीवाला. अगं पोरीनो काय झालं बोंबलायला? अगं पोरीनो काय झालं बोंबलायला? केलं पोराने हैराण माझ्या जीवाला, केलं पोराने हैराण माझ्या जीवाला. ही कसबाई घरी हा धनू, नाव त्याचे शोभेवंत म्हणतात म्हणू, नाव त्याचे शोभेवंत म्हणतात म्हणू, नाव त्याचे शोभेवंत म्हणतात म्हणू. अंगणात बाई केलं असा मांडू, डोईवरचा पदर माझा लागलाय हळू, डोईवरचा पदर माझा लागलाय हळू, डोईवरचा पदर माझा लागलाय हळू. बाई जायचं पिलोनिया बाजाराला, बाई जायचं पिलोनिया बाजाराला. केलं पोराने हैराण माझ्या जीवाला, केलं पोराने हैराण माझ्या जीवाला. हॅलो, खास मावशीसाठी बक्षीस आलेलं आहे. कुमार शौर्य अनिकेत धोंबरे यांच्याकडून खास मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. कुमार समर्थ हनुमान धोंबरे यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कुमार रुद्रांश मयूर पाटील यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. कुमारी सोनाली चंद्रकांत आले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी राजाई महादेव गोंदबरे हिच्या स्मरणार्थ प्रांजली कल्याणी आशिकाचं पारितोषिक आलेलं आहे. अगं नाव तर घेणारच, पण जरा वेळ द्या, होय की नाही? काय अगं बाई झालं बाया, मावशी? काय ग? कुठे होतीस ए, एवढा वेळ? गप्प राहा गं. जर ही जर बाजूला येत असतील तर मी काय येणार नाही बघा. काय झालं ग मावशी? नाही नाही नाही. अगं हे मावशी, कशाला ग भांडते? अगं कशाला म्हणते? ही चुरू सोमते बघ मला. अगं तिची सवयच आहे. काय सवय आहे? इरा जाऊ ते. मंदिराला. हे मावशी असं नको करू ना. चल ना ग. नाही ग. अगं हे मावशी, अगं नाही ग, जा ग अगं तू. हे मावशी, अगं ये चंद्रे, जा की त्या मावशीची लाडाने बोल. अगं हे हा मी तर बोलणार नाही बघ. का ग? ही म्हातारी आहेच तशी. काय सांगतेस? काय काय झालं काय तुझं एवढं? काय झालं? त्यांनी शेजारी जाते. काय ग? भांडायला आवाज येतो. नाही आता तुझा आवाज कसा येत नाही? थांब ग मावशी, काहीतरी झालं असेल. मी बोलते तोपर्यंत. तू बोलते. हम्म. बोल. तुझ्या कशाला नाकाला फोडायला ग? अगं आवाज नाही ना जात. मी काय म्हणते, एवढा वेळ होतीस कुठे? अगं होतीस कुठे म्हणजे काय? बारसा होता ना गे काल. कोणाचा? तुला उठायला उशीर झाला ग. तुझा होता की? हा? तुझा होता की? अगं काय सांगू? बारकाय ना. अगं नुसता उरी मारतो. काय? उरी मारतो. हा.
अगं पोरीनो हा. बाजारला उशीर होतोय हा. काय घेतलं काय नेसलं ते सर्व काय सांगायला पाहिजे बघा आता ते सांगायलाच पाहिजे ते सांगायलाच पाहिजे. बरं काय ग काय घेतलं आता ऐक अगं मावशी मी घेतलं दूध आणि चालले बघ व्यापाराला दूध घेतलं आता ऐक हा तुझ्या तोंडाला लाली हो की नाही तोंडाला लाली. तू दिसतेस भारी तुझ्या तोंडाला लाली तू दिसतेस भारी तुझा फोरव्हील गाडी ग येईल फोरव्हील गाडी ग पोर बघतात तुला सारी माझा सौरभ है भारी झालं का तुझं मावशी झालं की झालं कोण का हा सौरभ नानो की नाही तुला लाला अगं तू सौरभ म्हणून म्हटलं कोण का हा सौरभ अगं तू बघतोय चांगला माझ्याकडे कशाला बघतो सर्व बाजूला काय ग आता तू काय घेतलंस सांगायचं हवी ना अगं सांगायला पाहिजे रोनितचं नाव घे रोनित काय ग बया तुझं नाव अगं आहे फेसच काढला अगं मावशी काय ग म्हणतेस अगं फेस नाही काय नुसतं ढवळून ढवळून काढलंस का काय आता काय घेतलंस मावशी मी घेतलं तूप आणि चालले बघ व्यापाराला तू घेतलं हो सर्वातला तूप काय ग तूप मावशी घेतलंय काय ग तू काय घेतलंस मावशी सांगायलाच पाहिजे अगं सांगायलाच पाहिजे कमरेत मोडशी ऐक ग. काय ग हे काय ग काय काय झालंय का तुला आले मुख मावशी काय नाही आता काय घेतलं ते सांग मावशी मी घेतलं ताक आणि निघाले मग बाजाराला ताक घेतलं मी तेव्हा ती ताट अगदी तुला काय वागता येत नाही ए, चल बाजूला. काय ग काय घेतलं सांगायचं ना तिला जायचं आता सांग
घेतलं? ऐका मावशी सांगते. नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खान, नाव तिचं रत्नागिरी. ऐकतेस ना? ऐकते का? ऐका. नवरत्नाने भरलेली नवरत्नांची खान, नाव तिचं रत्नागिरी. मावशी मी रंकाची हिरा दुधाची मिठी म्हणून थेट निघाले हो बाजारात. थेट बाजार चालत का ग? अगं हाय तू एवढी हो की नाही? अगं भाजीची घेवडी हाय तू एवढी, भाजीतली घेवडी, आणि तुझ्या पोरं बघतात सगळी बेवडी. चल बाजूला आता. काय ग बाया, हे कुठलं ग बाय? घाट काढायचं आहे ना ग? काय केलं मावशी? नुसती वडापाव सारखी. ए मावशी, अगं बाया लाजली ग लाजली. सांग बाय काय घेतलं ते सांग. काय ग बाया, ह्या पायाला का तुझ्या वाद भरलाय काय का? हो की नाही कोण? बरं जमलं तुला. आई तू जरा घट्ट थोडं घट्ट दिसते ना. हो अगं कलियुग आलाय. बोल आता मावशीने स्पष्ट काय घेतलंस ते? हो का ग, ताक घेतलं? तुम्ही ताक पातळ की घट? एकदम कडक. मेले परपर करून टाकला सगळं आहे की नाही? अगं घडी बी नाही आणि पातळ बी नाही, एकदम कडक झालं की घड. चल तुला उडवला. काय ग, तुला काय झालं आता? अगं हे मावशी, काय ग? अगं सांगते ना काय घेतलं ते. होय ना? हो ग. सांग सांग. काय ग, जमतंय ना ग? हो ग. हे सारखं असं बोल. पण ना, काय घेतलं? मावशी मी घेतलं दूध आणि चालली बघ बाजाराला. दूध घेतलं? हो ग. तुझ्या मानेवर बसलं भूत ते. काय गई मावशी? काय घेतलं दूध? आता पोरीनो बाजारात जायचं ना ग? हो ग. आधी त्या विलासरावाचं नाव घ्यायचं. विलासराव लावते हो ना? हो होय होय. आता नाव घ्यायला पाहिजे. श्रीकांत काय? अगं बाया बाया, आता नाव घ्यायलाच पाहिजे ना ग राधे? हो ग. आता जरा खदलं नाही खदलो काय खदलो कदलवून टाकूया. खदलो. आता बघा, खणखण कुदली मन मन माती. आता मातीच्या येतं ना ऐकायला? येताय. आवाज नाही होत तुमचा. हाय. खणखण कुदली मन मन माती, मना मातीच्या उभारल्या अकबाच्या बोटी, कसबाच्या बोटी, कलमले नाव राम नाही बसलं, नाव नाही घेतलं, 35 पाना 35 तुकडे जल्लं तोंड रंगलं तोंड. ते पायात पहिलं नाचू कशी जायचं, झाडवडाचं फुल जायचं. पोली गावची, पोली गावची, एक गावची आणि बायको कुणाची? काय हा? अहो बायको कुणाची? हो ठिकाणरावांची. हो तुलसीला गचलं पाणी, हो तुलसीला गचलंय पाणी. ठिकाणरावांची राणी, ठिकाणरावांची राणी. मागे झाला. हॅलो. त्याचप्रमाणे कुमारी स्वरा संदीप धामणे खालगाव अगं तरण्या पण आहेत म्हणून सांग त्याला. असं कोण सांगेल? नाही. म्हातारी बहिणी तुम्ही पण बहिरे काय रे बाबा? नाही ना, हे काय म्हणते ते मलाच कळलं नाही. अरे
बाबा तुझं नाव घ्यायचं आहे ना? पुढे पुढे तेच तेच घासून घ्यायची कसं घ्यायचं? घासून घ्यायचं की कसं? हा? इकडे उभं राहा ना. बाबा अर्धी नोट काढू नको या मावशीला. काय ते? हा? काय याची तेवढे काढ तू आता, हो की नाही? खाली कर किसा. आता बरोबर जमलं. आता अर्धी नोट बाबा हे लावतील पाठी. लागला तर लागला तो, हो की नाही? नाव घे कडक एकदम कडकच घेणार. हा? मग थांबला असतं का तुला काय फेस होतं का? ए थांब 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 सना थांब परत लागेल. हा. अरे बाबा जाऊ नको ये. थांब, थांब, थांब. आता नाव घेतो कोण? ए समीर थांब. ऐका जरा. अरे बाबा ही फानकोड जरा बंद करायची तुमची लावलेली. अरे मोबाईल मध्ये कलियुगातलं बाईंग, हो की नाही? अरे मोबाईल मध्ये कलियुगातलं बाईंग आणि सौरभ रावांच्या वांगीवर एवढं लांब व्हायचं. समीर रावांच्या वांगीवर कोणी एवढं मोठं लागलं वांग. अहो तव्यावर घातलं की चुरचुरत आणि तोंडात घातलं की फडफडत. नाव घेताना तुम्हाला येईल रुसवा, हो की नाही? थोडं नाव घेताना तुम्हाला येईल रुसवा. कोरोनो चार्जरची पिन मोबाईल मध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा घुसवा. जमला ना? तुझ्याच नावात घेतलंय. राग नाही ना आलं, होय ना? माझं काय त्यांची करायची म्हातारी बरोबर. बाबा एक चौका घे, एक चौका. दांडे हॅलो, कैलासवासी रुक्मिणी विठ्ठल गुंबरे. एक चौका, एक चौका. रुक्मिणी विठ्ठल गुंबरे हिच्या स्मरणार्थ श्री मंगेश विठ्ठल गोंबरे, मंगेश विठ्ठल गोंबरे पुण्याचे भांड्यांचे व्यावसायिक. पुण्यामध्ये त्यांचं भांड्याचं दुकान आहे. त्याने या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्याचप्रमाणे त्यांचं असंही म्हणणं आहे की मावशीनं मंगेश गोंबरे यांचं नावही घ्यायचं आहे. या मंगेश रावांचे आम्ही भैरवनाथ नमन नाट्य मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबा काय लागतोच काय? आता मंगेशराव बी आले बघ मागून मावशीच्या. बरेच दिवसात आले पुण्यावरून. आता नाव घ्यायचं. एकदाच कोकणची लोककलाच म्हणजे बहुरंगी नमन. कोकणची लोककलाच म्हणजे बहुरंगी नमन. या नमन कलेतून किती कलाकार गेले स्वर्गाला. त्यांची आठवण म्हणून साथ घालते आमच्या भैरवनाथाला. आमच्या भैरवनाथाची पालखी खांद्यावर घेतात होते हलकी. आमच्या भैरवनाथाची पालखी खांद्यावर घेतात होते हलकी. भैरवनाथ ही माऊली मंगेश रावांचं नाव घेते. आम्हा सर्वांना सुखाची मिळते सावली, म्हणून सुखाची मिळते सावली. डान्स वाजव वाजव वाजव. एकच एकच मगाबाला चेततोय ना, त्या सांगाय नको काय? होय होय. अरे पुढे लागतोच काय? हो काय जगावा जगावा लय लागतंय. घे चल. काय? गेले पण खाली तू असंच बसलीस ना? गेले. माझा आशिष बाबा आहे ना, मावशी दिसत नाही ना, म्हणून चष्मा लावून आलाय रात्री. काय सांगू, हा रोनित माझा आहे ना, रोनित रात्रीला काळाचा सुद्धा आंघोळ घालतो. ए मावशी, आता इथेच राहत असणार आहेस का? बाजाराला उशीर हा. होतं. या गडबड झाली बघा. अगं पोरीनो चला तर ग. चला चला ग पूर्ण बाजाराला.
व्यवस्थित आहे ग. अजून नाचायचं अगं मोठ्याने. म्हातारीचं काय ग, अगं व्हायचं तसं ते. नशीब सुटली नाही. ए काय जुनं पडाल है की नाही. बरं अगदी पोरं माझी कडक तर मावशी लाल भडक. त्यांना तर घेतेस का बाजाराला? यायला तयार आहे. बरं. लगेच निघाली. अगं हे मुलीचा तुझं व्यापार आहे. कोण बोलते ना त्याच्यावरती तयार आहे. अगं चला ग करू. थांब ग मावशी, चालला कुठे? काय ग सगळ्यांना विचारलंस काय घेतलंस, काय घेतलंस, तू काय घेतलंस? म्हातारीचं काय ग, अगं सांगायलाच पाहिजे का ग. सांग. ती बघ हं. अगं सासू माझी रंगू, अगं सासू माझी रंगू कसं मी सांगू. अगं सासू माझी रंगू कसं मी सांगू. माझ्या दिलात होतोय रवा, माझ्या दिलात होतोय रवा. मी ग विकायला घेतलाय खवा, मी ग विकायला घेतलाय खवा. सांगा कुणाला हवा. माझ्या दिलात होतोय रवा, माझ्या दिलात होतोय रवा. मी ग विकायला घेतलाय खवा, मी ग विकायला घेतलाय हवा. सांगा कुणाला हवा. जरा थांबा. काय ग? ते कुठे ग? हॅलो त्यांना हवंय जर देऊ नये ग. हॅलो ह्याच्यासाठी सानवी सुरेंद्र कंबटे, सानवी सुरेंद्र कंबटे मावशीसाठी ह्याच्यासाठी वन्स मोर आलेला आहे. अगं बाय मावशीला परत गाणं बोलायचं आहे. काय ग पोरीनो, आज मावशीवर लयच खुश दिसत आहे. सुरू म्हणजे अजून तर बाकीच आहे. हे नुसतं गरम झालंय, नरम व्हायचं बाकीच आहे. आता ऐक, हा. निघ विकायला घेतलाय रवा. घेतलाय ना. काय हो? रवा घेतलाय. माझ्या दिलात होतोय रवा, माझ्या दिलात होतोय रवा. मी ग विकायला घेतलाय खवा, मी ग विकायला घेतलाय खवा. सांगा कुणाला हवा. अजून हवा. आता मग बंद करा, मावशी बी हैराण झाली. काय ग पोरी, बाजारला उशीर होतोय आता, हो मावशी, जायचं ना ग. जाऊया ना. काय ग तुला काय ग झालं. चला ग पूर्ण बाजाराला. तुला हवा जाणारच नाही. चला ग पोरी. देवकीचा ताना यशोदेचा लाडला
माया ममतेनं गोकुळात वाढला जन्म झाला माझा बंदी शाळेला जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे मी मुरलीवाला राधे मी नंदलाला राधे मी मुरलीवाला राधे मी नंदलाला देवकीचा ताना यशोदेचा लाडला माया ममतेनं गोकुळात वाढला जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे मी मुरलीवाला राधे मी नंदलाला राधे मी मुरलीवाला राधे मी नंदलाला कौस मामाचे वाढले हे पाप म्हणून कृष्ण अवतार हो म्हणून कृष्ण अवतार हो म्हणून कृष्ण अवतार गोपगड्या संगे काही चरितो गोकुळात मी पालनहार हो गोकुळात मी पालनहार हो गोकुळात मी पालनहार लाला लावितो मी साऱ्या गोकुळाला वेळ लावतो तरी रंग माझा सावळा जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे मे मुरलीवाला राधे मे नंदलाला राधे मे मुरलीवाला राधे मे नंदलाला देवकीचा ताना यशोदेचा लाडला माया ममतेनं गोकुळात वाढला जन्म झाला माझा बंदी शाळेला राधे मे मुरलीवाला राधे मे नंदलाला राधे मे मुरलीवाला राधे मे नंदलाला सोळाशस्त्र 360 गवल्यांचा मेला मथुरेला थाटमाट करून जाता येईल त्यांना अटक करण्याची कामगिरी ही पेंद्या सुदामालाच दिली पाहिजे. पेंद्या ए सुदामा हो देवा इकडे या. हा आलो आलो हक देवांची ऐकून आलो झोपेतून जागी झाली गोकुळ नगरी हो जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला जाऊया भेटायला कानाला हाक देवांची ऐकून आलो टोपीतून मी का झालो सुदमये लवकरी ऐकती बासरी जागी झाली गोकुळ नगरी
रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता होणाऱ्या गवळणीमध्ये कंस पुढे होणारच आहे आणि रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास घेऊन येत आहोत सीता स्वयंवर. हा आपल्या पुढे सादर होणारा कार्यक्रम आहे, तेव्हा रसिक प्रेक्षकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे वेदांश अमर मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे सायली विजय घाणेकर, सायली सुरेश घाणेकर, दीक्षा चंद्रकांत गावणकर, साक्षी सुरेश घाणेकर, ओमकार दत्ता प्रबंधनाट्य मंडळ या सर्व बक्षीसदात्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आशीर्वाद असो. पेंद्या सुदामा 16,360 गोल्यांचा मेला मथुरेला थाटमाट करून जाता येईल. त्यांना अटक करण्याची कामगिरी हे मी तुम्हाला दोघांना देत आहे. त्यांना मी सांभाळतो. ठीक आहे. नाही दिसत पाठी मांग माधू कुठे होतास कुठे कोण तू कोण मी कोण होय काय बोलतच ना. अरे मी पेंड्या कुठलीचा पेंडा नव्हे आत्ता पेंडा आत्ता हा कोण? हा सुद्धा मी कोण? हा कोण माहिती नाही. अरे हा माधू कुठला माधू आणलास हा माधू माहिती नाही. तो साधू होता तो हा माधू माझ्याकडे आता पण गावलेला नाही. पहिल्यांदाच गावला होय काय माहित नाही. हा काय काम करतो पांढरा आहे की नाही. हा काम काय करतो माझं काम काय करतो. तू गवळणी अडवणार मी गवळणी अडवणार मग माधू काय करणार. माधू पण येणार आपल्या बरोबर कशाला गवळणी अडवणार नक्की अडवणार. आपण येऊया पण त्याला सांगायला पाहिजे एक तर आहे चालत. हे माधू देवाने कामगिरी काय सांगितलं माहितीये. 16,360 गवळींचा मेळा मथुरा बाजारी चाललाय. नीट सांग. मेळा नव्हे मेळा. अरे मेळा रे जीप वरती घे अशी घे मेळा. हा मेळा ऐकलं काय काय मेला मेळा गवळणींचा. आपल्याला जायचं आहे अडवायला. आपल्याला आपल्याला तुम्ही जातो घरात. आलास ना तुम्ही म्हणालो आपल्याला. आपल्याला तू पण आलास ते त्यात. होय काय? अरे काय झालं माहिती आहे. काय झालं. दुपारी होती पूजा, मी होतो घरात. अरे म्हटलं काय करू जाऊन. पूजा आटपली, आरती झाल्या आणि घालीलं लोटांगण चालू झालं. आता म्हटलं प्रसाद आणि महाप्रसाद असेल. अरे तसाच धावत आलो आणि डोक्यावर पडलो. काय कसं काय झालं तुझा. मी बोललो उजेड पुरत नाही ना ध्यान मला बघायला लावून आला. अरे तू काय करू जाऊ काय मग. अर्ध्या वाट झालं ना होत पान तसंच चोरलं. खायचं पान हा आणि लावला मध्ये तुला. अरे सोपतो बरोबर आहे की नाही. हा. हे बघ तुला मी एक सांगतो. आता तू काय सांगलं डोकं फुटलं. मी सांगतो हा कुठलं नव्हं, डोक्यावर पडलो. डोक्यावर पडलं तर डोकं आपटलं नाही मग तू आपटलाय. मी आपटलो नाही, डोकं आपटलं. डोकं आपटलं हा तेव्हा फुटलं. हा म्हणजे तो नाही पडलो. मी नाही पडलं, मी प्रसाद आलो. मग तो कुठे दगड होता ना तो
आपटला तेव्हा ह्याचं डोकं फुटलं. बरोबर जाऊन दे. आपल्याला काय देवाने सांगितलं मी तुला काय सांगतो आधी सांग. काय बरेच दिवस आपण भेटलेला तर काय ना सांगतो आहे आपले भैरवनाथ हे आता 50 झालेले आहे. आपला शिमगा पण झालेला आहे. त्याच्या आधी आपले काय असते होली. त्या होलीचं आम्ही आमचा गाव आहे ना ते नमन फिरत जातात. 4 घरं फिरून येतात. तर नमनाला आपण जमलो सगळे जमलो बैठकीवर. जमल्याच्या नंतर काय झालं सगळे जमले आणि संकासूर घालतो कोण. संकासुराची पाली आली माझ्यावर. बरोबर तरी काय करतो तिथे आपण गाजवर नाच दिला. व्यवस्थित संकासूर नाचला आणि रस्त्यात चालत असा खाली गेला आणि तिथे मोठी खण आहे. त्या खणीत जाऊन पडला. तू नाही पडला मी नव्हे रे. संकासूर पडला. संकासूर नसला म्हणून होता तो मला माहित नाही. तू घातला होतास मी घातला होता रे. त्याच्यावर तुला माहिती नाही. अरे उलटा घातला होता तेव्हाच पडला. संकासूर पडला त्याला धरून त्या दोघांना घरात मग परत काय आला परत काय संकासूर आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं गवळीने अडवायला काय कुठे कशा काय दाखवतो तुला दाखवशील. इथं अजून आपल्याला नाही जपणार. मी जातो घरात. तुम्हाला सांगितलं ना देवान. आम्हाला म्हणजे आपल्या तिघांना सांगितलं. मी पण आहे त्याच्यात. मला नाही जपणार. इथे येणारा माणूस त्यात चुकत नाही. मला नाही जपणार. नाही जपणार. काय मग तुझी इच्छा जायचं जरा आम्ही जपणार. अरे त्या वाकडे राग मारून घे ना मग. असं तरी म्हणणं हा, त्याला बोलव. म्हणजे त्याला बोलव. का झेपवील? हा अरे वाकडे नाही सारखे गंड होतात लाईटीवर. नाही तिकडे ओढ येतो ओढ खातोय. मोठी सांगितले लाईटवाला फसवतात. कारी सुदामा हका मारिता वाकड्या वाकड्या का वनामध्ये चुकली रे माझी काळी कपिला पिल्या. वनामध्ये चुकली रे माझी काळी कपिला. शोधुणी शोधुणी दमलो मी आज रे तिला. 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 कारी सुदामा हक मारिता वाकड्या वाकड्या का घुमलता. वनामध्ये चुकली माझी काळी कपिला पेल्या. वनामध्ये चुकली माझी काळी कपिला. शोधुनी शोधुनी दमलो मी आज रे तिला. शोधुनी शोधुनी दमलो मी आज रे तिला.
चुकली राहणार ना तिला शोधून आणली. कुठले? चुकली कुठे? अरे ते आपल्या बिटकीचे आंब्याशी बिटकीचे आंबे त्या भुताऱ्या. उतारे आंब्याशी. अरे बाबा काय सांगू हा आमचा बाबू हा आमचा बाबू एवढूच आहे. म्हणतो मला बाबू हवंय. बाबूचा हा वडीच नाही. वरताय. वरताय? बोल. बाबू म्हणतो आंबा हवंय. मग आता काय बोलू मग कसा बसा आंब्यावर काढला. ऊस आंबा मग आंब्यावर काढला. 2 पोतले आंबा काढले. 2 पोतले आंबे काढले. खाली टाकलं. खाली बघता तेव्हा काय ऊत वर का खाली ऊच? अरे खाली खाली ऊत. ऊच. अरे चाललास तर तुला काय समजलं नाही काय आंबा केवढा ऊच आहे तो. मग खाली बघत त्याला ऊत मला काय उचलता येईल का. माझी पंचायत झाली. होय. मग उडी टाकलीस की बायकोचा एकटाच. बायकोचा एकटाच. सगळे एकटाच असतात. आंबा कोणाचा होता? आंबा कोणाचा होता? किती आंबा जागा दुसऱ्याचा. अरे दुसऱ्या आंबा आंबा. दोन आंबा काढी येते. वर चालला कसं 2 पोतले आंबा काढलं खाली टाकलं. खाली बघता त्या ऊस. मग डोकं चालवलं. डोकं चालवलं तसाच घरात गेला. तिने आणली लावली उतारला आणि इकडे आला. अरे तो ऊच. त्याचा काय झाला? अरे वर चालला ना. मला काय उचलता येईना. नाही. डोकं चालवलं. काय चालवलं डोकं चालवलं. तसाच घरात गेला. चिली आणली लावली आणि खाली उतरला आणि इकडे आला. अरे पण चिड्याला गेलाच कसा? का मला माहिती चिडी आणलीच तरी कशी? अरे का मला माहिती नाही. तो पण डोक्यावर पडलाय. हा सपनात बघत नाही तर तुला सांगता. पुन्हा बोलला, ऊस काय तुझा मिळाला? बघतो. अरे 10-15 होतात. पण आजोबा पण नाही ना, ते पोटल्या भरले असतात ना. अरे सपनात आम्हाला वाटलं खरं पण त्याला सपाट पडला. हो, इकडे तर म्हणतो ऊस आणि म्हणतो घरात गेला शिडी आणली. अरे बाबा अरे सपनात मला बहुत आयत आहे. गाय गेल्या त्या गादी आल्या वाईट जाऊ दे. गाई जमलेला हाय. बा सांग लोक सांगायचे. सांगतो ना तुला. अरे देवाने कामगिरी काय सांगितली माहितीये काय? 16 शस्त्र 360 गवळणीचा मेळा मथुरे बाजारी चाललाय. चाललेला आहे. होय होय. आपल्याला वा दही दूध खायला भेटला. दही दूध खायला भेटला. देवाने सांगितलं देवाने कामगिरी सांगितली तर ती पार पडायची नंतर दही दूध खायचं. अरे पाल पाळायला पाहिजे. म्हातारा चला. हा झोप तुझा. डोईवर माटलय अवखळ वाट अडवल नाचा यमुना घाट चला उशिरा झाला दिन सोन्याचा उगवला दिन सोन्याचा उगवला मथुरेचा बाजार भरला दिन सोन्याचा उगवलाय मथुरेचा बाजार भरला मथुरेचा बाजार भरलाय दिन सोन्याचा उगवलाय मथुरेचा बाजार भरला चोईवर म्हटलंय अवघड वाटे हा यमुना घाटे चोईवर म्हटलंय अवघड वाटे अडवल नाच
हा यमुना घाटे त्याला उशिरा झालाय तिला सोन्याचा उगवलाय तिला उशिरा झालाय तिला सोन्याचा उगवलाय तिला सोन्याचा उगवलाय तिला सोन्याचा उगवलाय बाजारा भरला तिला सोन्याचा उगवलाय बाजारा भरला तिला सोन्याचा उगवलाय बाजारा भरला अगं पोरी द्यामतला आरोली घ्या किंमतलं दूध घ्या दूध काय ग अगं बाया 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 नाही बाबा ओळखलं अगं ये मावशी कोण ग हे आडवे अगं वाटेवर ग अगं बाया लय ग लागतेस तू अरे बाबा काय पाहिजे रे प्रतिबंध आहे अगं आपण पण म्हणतोय काय ग? तिकडून जाऊया झालं तर झालंय माझं पण तसंच झालंय नाही खणखणी वाटताय थांब थांब मी जातो तू जा माझ्या नाना खणखणीत आहे वाटताय चांगलं पण बोलयाला लागताय भरपूर दिवसांनी वाटताय माझ्या उलटी द्या येत हाय त्याच्यात बघा आता अगं एक चिमणे रे काय रे चिमण्या बघ, बघ. बघ अण्णा मोत्याचं दाणं. अय्या बघू 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 हा बघ. अय्या पण हा ठेवायचा कुठे शेवटचं कुठे त्यात काय मोठे बांधूया घरटे नाही रे ए बाबा काय रे घरच्या म्हणायला आला अगं बाया जमलं काय ए मावशी अगं बोलायला बोलायला नको अगं ते मावशे तुझ्या गवलनीने मोठे आहे गे मोठ्या मग ए बघ कशा मोठ्या बघ तरी तर सगळे हाडे पडले नाव घे काय नाव ये की नाव कोण कोण आहेत अरे हिरा तारा चंद्रा सगळ्यात बघ बघा घे तू आता इष्टाची राणी ही हिरा इष्टाची राणी ही हिरा आणि फेसबुकची तारा अगं बाया बाया आता इष्टाची राणी हिरा फेसबुकची राणी तारा आणि व्हॉट्सअपची कोण रे बाबा अगं व्हॉट्सअपची तुझी चंद्रा अगं पण काय सांगू तुला अगं यांच्या बरोबर चॅटिंग करतात ना 1 2 3 9 11 9 12 9 15 15 अगं बाया बाया काय ग पोरी नो काय ग हे आणि गुलाबाचं फुल आले घालून हो की नाही हो लांबच्या केसामध्ये दिसतंय गुलाबाचं फूल हो की नाही दिसतं ना शोभून सरकारची केली बंदी है की नाही तेवढीच पोराला भेटले संधी हल्लीच्या पोरी कुठं भेटत आहे चूल हो की नाही हो लग्न झालं की दुसऱ्या बरोबर गुल ए मावशी काय करताय हा काय रे बाबा आता काय पाहिजे तुम्हाला काय ग तुझ्या नाकावर काय फोड येतो सारखा सारखा काय ग काय पण काय बोलतेस थांब जरा तू लय गरम होऊ नकोस तर मावशी झाली गरम तर मावशीचं नाना वाजायला कोणीच नाही ग ऐकाय नाव घ्यायचं नोट तुला लागेल माहित आहे नाव कसं घेते ती मावशी 200 लागेल घ्यायला हवंय घे अरे बाबा ये बघ
अर्धी गाय ना मागे घेऊन ये. याला आता नाव घ्यायचं ना तुझं. चौकात कशा सांगतो मोठे सांग. माझंच घे. बाप्पीन चौकास लाव. कोंबशील नाचू लय नाचायचं तुला एवढे नाही काय. आता नाव घेते बघा तुझं. आता कणकणी वाजू काय रे. हा वाजव. नक्की ना. हा पण जरा हाईट जुनच चालेल ना. चालेल धावल. हो नाव घ्या नाव कुणाचं घ्यायचं. या कुणाचं हो, पण नाव घ्या नाव कुणाचं घ्यायचं. नवरबाला शेवटी अवच म्हणायचं. पत्रावली भातावर तूप तुपाचा का जोडा. हो समीराव आता पुण्याला पटवले ना तिला आता सोडा आणि मावशी तिने आता जोडा. खुश का अजून पाहिजे. नको नकोय ना. काढली उसाला. कांद्यात कांदा कोल्हापूरचा कांदा. हो कांद्यात कांदा कोल्हापूरचा कांदा. समीररावांचं नाव घेते. हो तुमच्या मुले मावशीचाच होतोय वांदा. काय रे बाबा अगं हे मावशी तारा काय म्हणते. नाही ग अगं बोलली ग. नाही ग बोलली ग. नाही ग मावशी तू बोल ग. नाव घेते. नाव घेते. हो ग. घे 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 नाही ग मी नाही घेत अरे घे ग. आहे. नाही ग मला नाही घेत. ए दुसरे दोनशे काय रे बाबा कृष्णा देवाने सांगितलंय मथुरातलं दूध मथुरात जायला पाहिजे. काय ग पोरीनो काय करायचं. नाही पाहिजे. हा गोकुळातलं दूध गोकुळात राहायला पाहिजे. मथुरात जायला नाही पाहिजे. अगं पोरीनो हे काय अशी जाणार नाही हो की नाही. अरे बाबा ना आम्ही दमल्या म्हणून बसतो बघा. कशा म्हणून कशा पोरीनो आपण दमल्या म्हणून बसूया. तुझ्या कायद्यावर बसायचं नाही का. बसा का बसा पोरीनो. ये मावशी तू नाही काय बसणार. अरे बाबा मी 6 महिने बसत नाही. 6 महिने उठत नाही. थांब बघतो. घरात पाळले गाई म्हशी शेळी. घरात पाळले गाई म्हशी शेळी कुत्र आणि मांजर. मुकाट्यानं खाली बस नाही तर मोडील तुझी कंबर. अरे बाबा बसवायला लागेल. अरे 6 महिने बसत नाही. 6 महिने उठत नाही. काय कमर मोडणार तू. यमकला पण बसव. बॅटरी आहे काय. बॅटरी आहे का. चला का पोरीनो. अगं चला. नको रे आता नको माझ्या बॅटरी संपली. काय रे बाबा चंद्राला. अगं चंद्रा मावशीचं नाव घे. तू घेतोस का रे. अरे नाव नाही. आता चंद्रा गारटले रे बाबा घाट चढून. मला लवकर घे चार्जिंग पण संपलाय. बाई चंद्रा घेतेस का ग. नाही ग मला नाही येत. जाऊ दे जाऊ दे घे पुढे. घेते. अगं घे 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 घे. घे 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 घे. कमॉन कमॉन. अगं घे 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 घे. जरा इकडे. अगं मावशीचं घ्यायचं आहे. तुला बाकी नाही घ्यायचं आहे. तुला कोणाचं वाटलं. नाही ग मावशी
पोरांकडे हे उडवतील बघ. ए मावशी, ये घे आता गेम सुरू होते बघ. गुलाबाच्या झाडाला केली छान अळी, गुलाबाच्या झाडाला केली छान अळी आणि मावशीच्या गालावर पडते छान खळी. ऐकलत ना? होय होय खुश ना? चालेल. नुसतं खुश करू नका, होईल तुमचं का. चला ग पोरीने चला. चला जाऊ दे रे. राधे, बोल का ना. राधे, तुम्हाला मथुरेला जाता येणार नाही. का बरं का ना. राधे, गोकुळातलं दूध गोकुळात जायला पाहिजे. ठीक आहे का ना. का ना आपल्या अनंत अवताराचे कथन करून सांगावे. ठीक आहे. धर्म रक्षणा राधे अवतार धरिला, जन्मलो ग बंदी शाळे मी कृष्ण सावळा, आहे कर्तव्याची जाण हो भक्त जनांचा पंचप्राण, आहे कर्तव्याची जाण हो भक्त जनांचा पंचप्राण. धर्मरक्षणा राधे अवतार धरिला, जन्मलो ग बंदी शाळे मी कृष्ण सावला, आई कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंचप्राण, आई कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंचप्राण. यमाच्या लीला मत्स्यरूपी अवतार पहिला, मारिले संकासुरला, मारिले संकासुराला, मारिले संकासुराला. कुर्म अवतार दुसरा मेरू पर्वता तारिला, मंथनात सावरला, भार पृथ्वीचा वाईला सांगतो खरे, खाऊन आलो देताची हाक भुवारी होता दैत्यानं धाक, सत्य घेऊ मधून हो गजानंदा पंचप्राण, आई कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंचप्राण. नरसिंह अवतार चौथा रावटा केला अनोखा, हिरण्य पाडीला हिरण्या
केले हद्दपार तिथे तिथे चराचरी माझाच भास सजीव सृष्टीत माझा सहवास मुरलीधर मी सगुण हो भक्त जनाचा पंच प्राण आय कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंच प्राण अवतरी राम अयोध्या पुण्यधाम रावणा वदिला रावणा वदिला रावणा वदिला कौसवून मध्य झाला आकार माजला आठव्या अवतारी आलो गोकुला सुदर्शन चक्र करी दुर्जनाचा नाश रक्षणास रहिते हात माझा ध्यास देवकी नंदन गुणवान हो भक्ताचा पंचप्राण आय कर्तव्याची जाण हो धर्म रक्षणारा दे अवतार धरीला जन्मलोक बंदी शाळे मी कृष्ण सावला आय कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंच प्राण आय कर्तव्याची जाण हो भक्त जनाचा पंच प्राण हॅलो मावशीच्या चाहत्यांकडून कुमारी सिमरन गवतडे हिच्यासाठी रोख 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही श्रीदेव भैरवनाथ नमन मंडळ मौजे राटपाड त्यांचे सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई खरंच देव आहेत ग.